एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले लॉंग व्लॉग येत नव्हते, तर आता रेग्युलर टाकायला मी चालू केले. माहीत नाही मध्येच ब्रेक पण येऊ शकतो, कारण सध्या खूप अवघड जाते. जॉब, परत व्हिडिओ वगैरे शूट करणं, एडिट करणं, सर्व काही मॅनेज करणं थोडंसं अवघड जाते. पण मी प्रयत्न करेल की दररोज व्लॉग टाकेल. कधी आठवड्यामध्ये एखादे दिवस नाही आला तर मॅनेज करून घ्या थोडंसं. आणि आज मी थोडंसं लवकरच घरी आले होते, कारण माझे काही फ्रेंड्स जे की माझे क्लोज फ्रेंड आहेत ते सर्व आज माझ्या घरी येणार होते. मी पुण्याला आल्यापासून, म्हणजे मी अगोदर पुण्याला नव्हतेच, मी लातूरमध्ये शिक्षण झालं आणि नंतर मी डायरेक्टली संभाजीनगरला शिफ्ट झाले होते जॉबसाठी. आणि आता मग मी पुण्याला आली आहे. तर मग माझे सर्व काही फ्रेंड्स जे होते ते सर्व पुण्यात होते आणि कॉलेज झाल्यापासून त्यांची भेट पण नव्हती झाली, कधीतरी असंच एखाद्या वेळेस झालेली. म्हणून मग मी सर्वांना इन्व्हाइट केलं होतं की घरी या म्हणून. मग ते सर्व येणार होते, म्हणून मग म्हणलं जेवण वगैरे सर्व घरीच बनवू. बाहेरचं जर म्हणलं तर परत बाहेरचं खाणं वगैरे होईल, म्हणून म्हणलं नको, मीच बनवते म्हणलं सर्व काही. मग येतानाच पनीर वगैरे घेऊन आले होते आणि वरण, भात, चपाती, पनीरची भाजी असं बनवू म्हणलं. मग पनीरची भाजी बनवायची थोडंसं अवघड वाटलं, म्हणून मग पनीर भुर्जी बनवायची ठरवली. आणि मग तोपर्यंत वरण आणि भात शिजायला ठेवून दिला आणि नंतर मग मी पीठ भिजवून घेतलं. आता बरेच जण मला म्हणत होते कुकर घे, वरण भात वगैरे शिजायला सोपं जाईल. मी कुकर बघतीये, पण मी डीमार्टमध्ये पाहिलं, तिथलं काही मला आवडलं नाही आणि मला भांड्याच्या दुकानमध्ये जाऊन घ्यायचं तर मला तेवढा वेळच भेटत नाहीये, म्हणून कुकर घ्यायचं होल्डवर पडलंय. पण लवकरच मी घेईल, बघेल जाऊन एखाद्या संडेला वगैरे. तर मग नंतर बाकीची पण तयारी करून घेतली. जे काही लागणार होतं भाजीसाठी, वरणासाठी सर्व काही कट करून घेतलं आणि दूध पण गरम करून घेतलं होतं. मी दूध घेऊन आले होते, कारण त्या आल्यानंतर त्यांना अगोदर चहा, बिस्किट वगैरे टोस्ट द्यावं म्हणलं. आणि मला कसं काय माहिती, सध्या कुकिंग करायचा खूपच जास्त नाद लागलाय, खूप इंटरेस्ट येतोय. तसं मला स्वयंपाक बनवायला आवडत नाही, पण मग सध्या काय झाले काय माहिती, असं छान छान बनवून खाऊ वाटायले, मस्त असं थाली पूर्ण बनवून खाऊ वाटते. म्हणून मग सध्या लागलाय ना, तर ठीक आहे म्हणलं बनवू, जाऊ द्या. आणि मग त्या पण आल्यानंतर मला हेल्प करणारच होत्या. आणि तुम्ही बरेच जण म्हणत होतात की त्यांचे फेस नाही दाखवत वगैरे, तर प्रत्येकजण कॅमेरासोबत कम्फर्टेबल नसतो, त्यामुळे मी नाही दाखवू शकत त्यांना डायरेक्टली. आणि मोस्टली मी ज्या माझ्या फ्रेंड्स कम्फर्टेबल असतात मी त्यांना दाखवते. तुम्ही त्यांना बघितलं पण असेल माझ्या जुन्या व्लॉग्समध्ये, भरपूर मैत्रिणींना मी माझ्या दाखवलेलं आहे. तर तसं काही नाही आहे, त्या जेव्हा कम्फर्टेबल असतात तेव्हा मी त्यांना दाखवतेच. सो तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. आणि मग माझी सर्व तयारी झाली, सर्व कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची कट करून घेतली. आणि मी इथून ताजा ताजा भाजीपाला आणते ना, तर मला ते खूप भारी वाटतं. आणि यावेळेस कसं काय माहिती, मी जी कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवली होती ती यावेळेस राहिलीच नाही, पूर्ण सुकून गेली होती. आणि मग मी अगोदर पनीर भुर्जी बनवायला घेतली. त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. अगोदर पनीर भुर्जी बनवायची होती आणि मी पनीरच बारीक करून घेतलं नव्हतं. कढई ठेवल्यानंतर मला आठवलं, मग कढई घेतली, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो जरा जास्तच झाला होता, तुम्ही टाकायचं असेल तर अर्धाच टाका. आणि हे पनीर जे आहे ते पाव किलोच्या वर अजून अर्धा पाव असं होतं. तर मग तेवढं मस्त सगळे मसाले टाकले, हळदी, लाल मिरची, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, त्यानंतर धनिया, जिरे पावडर, हे सर्व मसाले टाकले आणि छान त्याला परतून घेतलं. आणि शेवटी मग वरून पनीर टाकलं आणि खरंच खूप भारी स्मेल येत होता. मला तर आत्ता एडिटिंग करते तर खाऊ वाटते. त्यानंतर वरून मग सर्व पनीर वगैरे टाकलं आणि छानपैकी असं सर्व मिक्स करून घेतलं. टोमॅटो जास्त झाल्यामुळं थोडंसं वेगळंच झालं होतं, पण मग नंतर जेव्हा मी आणखीन जास्त शिजू दिलं तेव्हा वेळेस मग पूर्ण परफेक्ट झालं. मग त्या आल्या तोपर्यंत मग लगेच मी चहा टाकला आणि मस्त असं चहा वगैरे बनवला. मला पण चहा प्यायची इच्छा झालीच होती. आणि ही लाईटिंग कशी दिसते मला प्लीज कमेंट करून सांगा, कारण मला तर खूप जास्त छान वाटतंय. सोबत मग वरण पण मी बारीक करून घेतली, डाळ पण, भात शिजलाच होता, भाताला पण साईडला उतरून ठेवलं. आणि असं सर्व काम माझ्या मागे आज होतं. मी आल्यापासून 1 मिनिट पण बसली नव्हते. 4 वाजता आले होते, 4 पासून पूर्ण 8-9 वाजेपर्यंत माझा हात आणि पाय चालूच होते. मग त्या आंबे, चिक्कू असं घेऊन आल्या होत्या. मग म्हणलं आमरस पण बनवू. आणि आमरस काही एवढं मला येत नाही, जमत नाही, बनवता येत नाही,
म्हणून मग मी तिच्यापैकी एकीलाच म्हणलं तूच बनव म्हणलं. मग तिने आमरस बनवायचं हातात घेतलं आणि मग मी तोपर्यंत चहा वगैरे बाकीचं वरण पण बनवायचं बाकी होतं, चपात्या बनवायच्या मेन टास्क होतं सर्व काही. आणि खूप छान वाटतं असं जेव्हा आपले फ्रेंड्स वगैरे येतात आणि सर्व मिळून असं काही करतो. मला तर या अशा गोष्टींमध्ये खूप जास्त बाहेर जाऊन जेवण वगैरे करण्यापेक्षा हॉटेलमध्ये इकडे तिकडे परत इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ह्या अशा गोष्टी आवडतात की एका ठिकाणी सर्वजण भेटायचं, घरचं मस्त जेवायचं, सर्वजण मिळून बनवायचं, असं एकदम खूप भारी वाटतं. आणि आज मी एवढा चहा पण पहिल्यांदा एवढा जास्त बनवला होता, पण चहा एवढा छान झाला होता, मस्त अद्रक वगैरे टाकून बनवला होता तर. आणि त्यांना पण खरंच सगळ्यांना खूप आवडला. नंतर मग आम्ही थोडेसे गेम वगैरे खेळायचा प्लॅन केला होता, लुडो वगैरे ते पण खेळलं. युजली मी जेव्हा एकटी असते तेव्हा मला काही असं करणं होत नाही आणि मी माझ्या कामात बिझी असते. सकाळी उठल्यापासनं माझा रात्री झोपेपर्यंत पूर्ण स्केड्यूल ठरलेला असतो, कधी काय करायचं काय नाही. एक मिनिटाचा माझा पूर्ण प्लॅन झालेला असतो, त्यामुळे मी इकडे तिकडे वेळच देत नाही. पण मग आज म्हणलं होतं की आता आजची जे काही कामं आहेत ते काहीच नाही करायची, सर्व काही आपण एन्जॉय करू फुल. म्हणून मग सर्व काही मी माझ्या मनाप्रमाणे वागत होते. आणि मग मी वरणाला इकडे फोडणी देत होते, तोपर्यंत ती हे बनवत होती, रस बनवत होती. मग तिचं पण ते झालं, माझं झालं. मग दोघींनी मिळून परत चपात्या वगैरे केल्या. तोपर्यंत बाकीच्यांनी सॅलेड वगैरे हे ते करणं ते तयारी करून घेतली आणि आमच्या मागं लागलं होतं इकडचं काम. आणि तसं चपात्या तिलाच भारी येतात म्हणून मग तीनच बनवत होती. आणि एक जण आणि भरपूर जण मला चपात्याची ट्रिक विचारत होते की चपाती कशी फुगवायची. तर असं काही नाही आहे, जेव्हा आपण जे पीठ लावतो चपात्यांना जास्त चिटकू नये म्हणून, तर जेव्हा आपण भाजायला चपाती तव्यावर टाकतो त्यावेळेस ते पीठ थोडंसं झडकून घ्यायचं आणि शक्यतो जास्त लावायचं नाही तर चपाती फुगते. मी अगोदर तसं जास्त लावायचे, पण मग माझ्या बहिणीने मला ही ट्रिक सांगितली म्हणून मग तेव्हापासनं ते मी अवॉइड करते. तर चपात्या छान पण होत आहेत आणि वरण पण खूप भारी झालं होतं. वरणाची पण रेसिपी भरपूर जणांनी विचारली होती या, तर पाहिजे असेल तर प्लीज एकदा मला परत कमेंट करा, मी मग नेक्स्ट वेळेस जेव्हा बनवेल तेव्हा देईल. त्यानंतर मग सर्व ताटं मस्त असे वाढून घेतले आणि माझ्या या घरात मी पहिल्यांदाच एवढं असं सुंदर सुंदर सर्व काही बनवलं होतं. याच घरात नाही, मी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत पहिल्यांदा असं काही सर्व केलेलं आहे आणि मला खरंच खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं जसं की दिवाळी वगैरे काही फंक्शनच आहे की काय. आणि मग दुसऱ्या दिवशी होती अक्षय तृतीया, तर त्या दिवशी मला मंदिराचा सेटअप करायचा होता. मंदिर किती दिवस झालं आलं होतं पण मला काही वेळ भेटत नव्हता. पण म्हणलं आज अक्षय तृतीया आहे तर असंच कसं ठेवायचं, म्हणून मग सर्व मंदिर वगैरे क्लीन करून घेतलं आणि या छोट्याशा बॉक्सवर मस्त असं त्याला डेकोरेशनचा जो गिफ्ट पेपर असतो तो लावला आणि त्याला डेकोरेट केलं. कारण माझ्याकडे दुसरी काही आयडिया नव्हती, मला काही कळत नव्हतं, म्हणून मग सिम्पल असं तसंच ठेवलं. त्याला पूर्ण कवर करायचं होतं मला, पण तेवढा गिफ्ट पेपर नव्हता म्हणून ते पण राहिलं. आणि हे मंदिर पण खरंच खूप जास्त सुंदर आहे. तुम्हाला याची पण लिंक पाहिजे असेल तर मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तुम्ही तिकडून जाऊन चेक करू शकता. तर मस्त असं मग सर्व काही झालं आणि खूप छान वाटत होतं, सर्व एकदम प्रसन्न प्रसन्न वाटत होतं सर्व गोष्टी. तर मग आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. सो तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.